हे बघ हाताजवळ आहे बघ, हाताजवळ आहे बघ. हे बघा हे बघा. ए हिगे हिगे ही बघा, हिगे हिगे अर्णव. धर धर धर. शबाश वाला. ए बघ पुढे जा. दे हात दे, हात दे मला, हात दे, हात दे. मी पकडतो. जा जा खाली. हे बघा. अरे ही बघ पायाजवळ आहे बघ तुझ्या स्वराज. अरे पाठी बघ. दुसऱ्या नाद द्या, दुसऱ्या नाद. अरे कैरी आहे बघ पायाजवळ. ते बघा इथे डुकरांसाठी जाळे गेले, हा डुकर बसला त्याच्यात. अरे ही बघ कैरी तर चांगली आहे. ती काळ्या सांगतो बाजूला होती. अरे 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 घ्या, अरे घ्या. थांब थांब थांब. अरे धर, अरे धर रे. अरे धर रे, अरे धर. ते सोड धर. अरे धर. तुझी कैरी राहू दे तिकडं, माझी कैरी पडायची. स्वरातची मजा आली तिकडं होत. आंबे मुर्दे मला काढ पहिला वरतू. मित्रांनो माझं नाव आहे आणि तुम्ही बघत आहात कोकण करण हे यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो आज सगळे वाडीतली पोरं आहेत. हे बघा, हे कृष्णा हायकर, तो कृष्णा आहे, ह्याचं नाव स्वराज, तो बाला, अर्णव हायकर. ह्याला तुम्ही आधी पण खूप व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि तिकडे पुढे गंधर्व. तर आज हे बघा किती उंचावर आलंय बघा, दागेत आहोत. हे बघा काजू, काजू आणि काजूचं बोंड आणि काजूचं फक्त बोंड आहे. हा चला. कोकणी माणसाचा. तर मित्रांनो करवंद पण काढले, पण त्याचा आधी व्हिडिओ काढायला विसरलो म्हणून ट्रायपॉड घेऊन आलो घरातनं जाऊन पटकन. हा हे बघा. आणि किती उंचावर आलोय बघा. आम्हाला समजलं पण नाही आम्ही एवढ्या पटकन एवढ्या उंचावर आलो. यंदा वाडीत गावाला आहे ना, आंबा तर नाहीच, एखादं झाड असेल आंब्याचं, पण दरवर्षी येणारे करवंद पण नाही आहेत. हे बघा असे शोधायला लागतात कुठे कोपऱ्यात जाऊन. एकदम पावसाने साप वाट लावला ना. हे काय आहे ते? पिशवीत टाक, पिशवीत टाक, काजू पिशवीत टाक. हे बघा करवंद. हे बघा करवंद. अरे ह्याचा खालचा करवंद. हे अळू आहे. हा करवंद आहे ना. काय अरे हा करवंद आहे. हे बघा. शिरे खाल्ला तू कच्चा, सगळं चिकर झालाय कसा. वरती देवस्थान आहे कुठे आहे रे? चला तिकडे जाऊया. भोकर दाखव, भोकराचं झाड. भोकर पानं, भोकराची बघा, भोकराची पानं आहेत. भोकर म्हणजे भोकरानी भोकरे आंबट गोड फळ असतं आणि ते एकदम चिकट असतं. त्याचा जो चीक असतो त्या भोकराचा, त्या पानांचा किंवा तो भोकरा काढल्यावर जो चीक निघतो तो अगदी फेविक्विक किंवा गम, आपण जो गोंद म्हणतो त्याला हिंदीमध्ये, गमासारखा असतो तो अगदी. वाडीत गावच्या पोरांसोबत फिरण्याचा हा फायदा आहे. जे माहिती नसतं ते नॉलेज भेटतं आपल्याला. हे बघा. तुला काय गार वाटते का एवढं फुल घालून आलायस? सगळी पोरं मजा करतायत नुसती. काय घे बोंड, घे खायला. बोंड चांगला आहे. पिकवू. मी काढले 2-4 बोंड. हे बघा वाट बघा केवढीशी वाट आहे बघा. खाली गेला डायरेक्ट ढगारून खाली. हे बघा किती उंचावर आलोय बघा खाली. थांबा पुढे जाऊन दाखवतो जरा चांगला व्ह्यू पॉईंट भेटला. हो कुठलं? हे बघा लागलेत काय रे? हो लागलेत लागलेत. खाली नदीच्या इकडे जाताना पण आहे ना रस्ता.
कोकमाची जी पालवी आलेली लाल पानं असतात त्यांना आपण मीठ लावून सुद्धा खाऊ शकतो. जी लाल असतात पानं ती खाली बघा. पिक्का आलाय तो बघ. हे कोकम बघा. ए बाईले बघा बघ दाखव हे वा, हे बघा हे बघा हे बघा चांगलं आहे बघा. कुठे दिसत आहेत की नाही माहिती नाही. हे बघा दिसले. हे बघा सगळी पिकलेली आहेत वरती. आणि माई बाल मार बाला मार. हे बघा केवढ्या उंचवट्यावर आलंय बघा आम्ही. काय वाला माझं नेम काय रे पडलं वाटतं. इथूनच चला डॅपेक्षा परवा नव्हतं आपण हे बघा आय आय ओंबील आहेत मित्रांनो. ओंबील लय बेकार खातात. करण्यासाठी वापरतात. हे बघा गावाला आलं की हीच सगळी मजा आहे. संध्याकाळी नदीवर पहिले डागेल जाऊया काय. हा तेव्हा पण हा व्हिडिओ कर. बघा कोकम हे कच्चं आहे. कच्चं आहे. बाबा दुपार नेतील मुसाला न्यायचंय. मुसाला जाऊ संध्याकाळी जाऊ. खरं सांगतोय. हे यंदा तुम्ही कोकम नाही काढली हो? यंदा कोकम पावसामुळे पिकली नाही रे. मोर नाही आला नीट. हे बघा हा मित्रांनो. हे बघा आम्ही काहीतरी तिकडून असं आलेलो तिकडून. ए मी आवाज ओंबील पडताय वरती मित्रांनो. हे बघा आपण आता आलोय इकडे डागेत कोकम काढायला. हे बघा ओंबील आहेत मित्रांनो. पायावर लगेच चढतात. आणि हे बघा तो बघा कुठे गेलाय खाली. आम्ही किती उंचवरती आलोय बघा. आम्ही आता वरती आहे ना एक देवस्थान आहे तिकडे जातो. सगळी पोरं आहेत. हे बघा मित्रांनो काय जरा मी सांगतो ते बोला. मित्रांनो इथे आता एक रस्ता होत आहे. चल स्टॉप कर 2 मिनिटं. होय व्हिडिओ क्लिप जॉईन करू शकतो. मी तेच करतो. अरे फोन हीट होतो थोडं. कवर नाही ना. गावाला आली की हीच मजा असते पोरांसोबत फिरायचं. हा बघा कोकम पाडतं. हे चला वर जाऊया देवाच्या इकडचं. 2 मिनिटं व्हिडिओ स्टॉप कर. त्या देवस्थानाच्या इकडे ना आम्ही जवळजवळ 3-4 वर्ष झाली. 4 वर्ष आधी आम्ही सगळे छोटी पोरं ह्यांचे जे बाबा आहेत ह्या कृष्णाचे बाबा आहेत ना. हा तो बघा कुठे पोचलाय. ह्या कृष्णाचे बाबा आहेत ना ह्याचे ते आम्हाला आधी तिकडे देवाच्या इथे न्यायचे. आम्ही तिकडे बसायचो काहीतरी राहायला दाखवते तिकडे बसायचो आणि तिकडे मस्त खायचं प्यायचं आहे. तिकडे बसून छोटंसंच आहे देवस्थान. दगडांचं आहे सगळं. हे बघा बापरे आंब्यांचा घड आहे. हा बघा पूर्ण दिसतोय की नाही माहिती नाही. कुठं आहे नाही दिसत आहे. तो बघा दिसला काय. हा बघा गप रे तू काय पण बोलतोस. चला रायवळ आंबा आहे. आंबा डागेच आहे यंदा फक्त. हा रायवळ आंबा आहे. पुरे लागलेला. चला हे बघा या आंब्याचं नाव रायवळ आहे. मित्रांनो जर तुम्ही अशा ठिकाणी आलात ना तर कुठेच कचरा वगैरे करू नका. कारण की म्हणजे आता जे बाहेरून काय लोक येतात त्यांना कचरा वगैरे जिकडे जातात तिकडे कचरा करतात नदीच्या किनारी वगैरे. आता इकडून हा रस्ता तर होता. हा रस्ता बघा आमच्या इकडे स्वच्छ आहे सगळं. आत्ता वरती जास्त कोण येत नाहीत लोक. नाही तर आधी कचरा असायचा इथं पण. हा बापरे हा बघा व्ह्यू बघा मित्रांनो. हे बघा तिकडचा धूर भेटतो ना. इकडचं नीलापात्रा दिसतोय. हा. ती ग्रामपंचायत आहे. हे बघा ग्रामपंचायत. काय व्ह्यू आहे बघा मित्रांनो. हा बघा सांग की इथे रस्ता आला तर इथे टुरिस्ट येतील आणि इथे घाण होईल. त्यामुळे झाडांना हानिकारक मित्रांनो होईल. काहीतरी आता objection आता घ्या. काय माहिती लोक वरती जात आहेत की नाही देवाच्या इथे. हो सांग तरी मी जात बोललोय आहेत की ते. नाही जातात की नाही ते माहिती नाही आता वरती देवाच्या इथे. अरे काय बघितली ऊन आहे बेकार. हा माझे सांगतो मी सांगतो ऑब्जेक्शन गेलं. काय गंमत केली ते. बघा हे बघा. आधी आम्ही इथे बेकार खूप यायचो. आधी 3-4 वर्षापूर्वी आहेत ना
सगळी पोरं खूप म्हणजे जवळजवळ 10-15 जण यायची, सगळे बाटल्या बिटल्या ग्लुकॉन्डी बनवून. आणि कोणतरी असं पोहे वगैरे स्पॉन्सर करायचा, कांदा पोहे वगैरे बनवलेले, कांदा पोहे, कोणतरी स्प्राईट बीट थंड वगैरे. मस्त तिकडे देवस्थानाच्या इकडे जायचो आम्ही बसून. पण आता इकडे सगळा रस्ता होतोय. हे बघा, धन्यवाद स्वराज. हे बघा व्ह्यू बघा भाऊ, खतरनाक व्ह्यू आहे. सह्याद्री पर्वतरांगा, हे बघा, इकडून सह्याद्री पर्वतरांगा दिसते तर हे बघा, भारीच आहे हा व्ह्यू. फोटो काढायला पाहिजे. चला पुढे जा, चला. तिकडे तिकडे त्या डोंगराच्या इकडे हे बघा, सह्याद्री पर्वतरांगा. चला चला, पोरं पुढे गेली, चला. हे बघा, आंबे दाखव तेवढं मेला. हे बघा आंबे बघा किती आहेत ते आंबे. जेव्हा वादळ झालं खाली काय नाही, ए पुढे पडलेला आहे बघा, पडलेला आहे. घ्या घ्या घ्या. ते पडलेले वादळ झालं त्या दिवशी पडले असतील इकडे. नेहमी भरपूर जाणार नाही हे उठे पडले नाही शिंदेच्या इथे. हे बघा, हा बघा आंबे खात आहेत, खूप पडले नाही आहेत. ए इकडे डुकरं येतात काय रे, डुकरांची वाटत तेव्हा तर तसंच वाटतंय. हे बघा डुकरं मारण्याची येतात वाटतं. हे बघा हे बघा हे बघा हे बघा, चला चला जाऊ जाऊ जाऊ. थांबा 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 रे, थांबा थांबा थांबा. दाखव रे अण्णा, आंबे दाखव किती पडलेस, दाखव. हे बघा, हे बघा किती आहेत ते. इथे पण आहेत पण ते खाल्लेले आहेत. हे बघा छोटीशी आहे बघा, नाही खाल्लेली आहे. डुकरांसाठी जाळी लावलेली आहे, जाळी आहे. हे बघा, हे बघा पुढे आहे इकडे. हे बघा जाळी आहे, खाली नाही जाता येणार. नाही थांब. बघा झाडे बघा केवढी मोठी मस्त आहे. पण इकडे जर भारी आहे सगळी जागा, एकदम शांत. हे बघ हे बघा, हाताजवळ आहे बघ, हाताजवळ आहे बघ. हे बघा हे बघा, ए हिगे हिगे, हे बघा हिगे हिगे अर्णव, धर धर धर, शबाश वाला. ए बघ पुढे जा, दे हात दे, हात दे मला, हात दे, हात दे, मी पकडतो. जा जा खाली. हे बघा, अरे बघ पाय जवळ आहे बघ तुझ्या स्वराज. अरे पाठी बघ, दुसऱ्या नाद द्या, दुसऱ्या नाद. अरे ते अरे कैरी आहे बघ पायाजवळ. ते बघा इथे डुकरांसाठी जाळे गेले, हा डुकर बसला त्याच्यात. अरे ही बघ कैरी इथं चांगली आहे, ती काळ्या सांगतो बाजूला होती. अरे 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 घ्या, अरे घ्या, थांब थांब थांब. अरे धर, अरे धर रे, अरे धर रे, अरे धर. तू ते सोड, अरे धर. तुझी कैरी राहू तिकडं, माझी कैरी उडायची. हे बाई, हे बघा स्वरातची मजा आली तिकडे होत. आंबे मुर्दे मला काढ पहिला वर तू. तर मित्रांनो त्या दिवशी आम्ही भारूडचा पण एक व्हिडिओ काढलाय, अर्धीच क्लिप आहे ती, पूर्ण काढायला भेटला नाही मला, चार्जिंग संपली मोबाईलची. ए स्वराज कुठे जातोय दगड, फांद्या तोडताय मला. ये दे ना एक आंबा, हे बघ यार एक आंबा दे रे त्यातला पिकलेला. हे बघा हे बघा काय दगडी 60 दगडी पाडतायत. हा पिकलेला नाही रे अर्णव, पिकलेला ते काय पिकलेलं नाही, ठेव सांगतो तुला. बघू दे. अरे पिकल चुपायला पाहिजे होता एक. बाला खातो, बाला कसला खातोय. शबाश. हे बघा गपचूप खिशात भरतो.
बाला खिशातले काढ गपचूप. पिशवीत टाक, वाटण करायचं, वाटप करायचं नंतर. वाटणार हे बघा किती काढले. पिशवी पकड जरा. हा बघ, हे बघा जबराट आंबे काढले. हे बघा हे डुकरांसाठी आहे. इकडनं डायरेक्ट खाली तिकडे तर अक्षरशः जाळच टाकले. हे बघा इथं स्वराज अडकलेला आणि नंतर मी इथं बसलेलो आहे बघा इथे. हे बघा काय भारी आहे बघा. समोर व्ह्यू दिसतोय. थांबा इकडनं दाखवतो जरा. हे बघा आम्ही आधी यायचो ना इकडे चालायला वगैरे, तर मस्त मोर वगैरे ओरडण्याचा आवाज यायचा. हे बघा पडला. तो बघा कुठे चढतोय. तो बघा बाट तोंडात माकड. हा बाकी कोण नाही. हे बघा तो एकटाच. आंबे गपचूप खिशात भरला. तो बघा ढगारला. तो बघा ढगारला मस्त खाली. इकडे दे कॅच करतो. इकडे दे एखादा चुपायला दे आंबा. चिक्कार आंबे भेटतात. हे बघा होय डागेत आलो म्हणून नाही तर माहिती पण नसते आंबे आहेत म्हणून. जे अजून आहेत काय रे. ए पिशवीत भरा. मुंबईत आहे ना हे सगळी मजा भेटणारच नाही कोणाला करायला. हे बघा ती आहेत बघा. बिटकी आहे ना रे ही. रायवळ आंबा मोठा नसतो, गोल जास्त असतो आणि त्याच्यात रस खूप असतो आणि तो बारका असतो. म्हणजे बाकीच्या आंब्यांसारखा हापूस कसे मोठे तसे नसतं. तरच काय काठा घुसला. काल सगळी पोरं रिसॉर्टला. केवढू जातो. दाखव. हा बघा कुठे चाललाय. तो बघा डुकरांची जाळी बघायची. कुठं आहे. पुढे आहे सर. तिकडे पण डुकरांची जाळी लागली नाही. जाळी म्हणजे ते राहतात त्या ठिकाणी. माहिती तेच बोलतोय रे. ते जाळी म्हणजे डुकरांना पकडणार ते जाळी. हे बघा मस्त. इथे खाली आहे ना घराजवळ वगैरे उन्हाचे नुसता वाफारा आणि चटके मारतात. पण इकडे जर आलं डागेच्या त्या खाली मी आता किती वेळचा इकडेच आहे. तिथपर्यंत गेलो परत इकडे आलो. सगळे मस्त वारा लागतं. गारा वाटतंय नुसतं. सगळं गार हवा येते. काय कुठे हा हे बघ. हे बघा तुम्ही थांबा. आता ह्याच्यावरती कामगिरी सुरू केली. मारा. हा सगळा नॉलेज येईल तुम्हाला. आमच्या इकडे आहे फक्त ह्याला भेटा. ह्याचे पप्पा आणि हे दोघे चांगले नॉलेज देणार तुम्हाला सगळ्या गोष्टींबद्दल. हे बघा केवढं आहे सगळं. त्या दिवशी आम्ही मैदानावरती खेळायला गेलो. ह्याने मधमाशांच्या पोळ्यावरती बॉल. सगळ्या मधमाशा आमच्या पाठी लागल्या. बघा बापरे. मोज आधी 4 6 8. एक एक्स्ट्रा गेलाय बघ तिकडे. काय मोजतोयस मला बघ. हे 15 आहेत. 23 आणि 15. 23 आणि 15. अर्णव हिशोब कर. 38 ना. 38 भागिले 5 किती. अजून आणा 2. 38 भागिले 6 कर. 38 भागिले 6. हा 6 जण आहेत. हे बघा हे अजून 2 पाडा. हे 2 कमी करा.
कमी घेणे अजून पडतील. हे बालाने खाल्ला ना 2. हे बघा पिशव्या घेऊन चला आता घराच्या वाटेत. प्रत्येकाला 6 आंबे भेटणार. 40 मागे 6 कर रे. कोणते आंबे? एक कोणचे आहे? मी एक देतो म्हणून सांगतोय. हे बघा व्ह्यू. घर केवढीशी वाटतायत बघा खाली. आम्ही जर अजून वर गेलो असतो ना तर जरा चांगला अजून व्ह्यू भेटला असता. याच्यापेक्षा चांगला बेटर व्ह्यू भेटला असता. अजून आहे म्हणजे प्रत्येक बरोबर 6 मिळतील. किती पाहिजे तुझी? आपल्याकडे किती पाहिजे? मी एक करतो. 2 म्हणजे प्रत्येकाला 6 मिळतील. बालाला नकोय ना आंबा. त्याने खाल्ला नाही एखादी. ए बाला ही चिटिंग आहे रे. खिशातला आंबा टाक. डुकरांनी उकडलेले डुकर मारण्याचे आहेत म्हणजे. मी खाल्ला बरोबर 5 वाजे उरले की नाही. आणि हा ह्याचं काय करायचं? माझा आहे आपण माझे बोलले हो मी दोन ऑफिस दिले. आपण आता इथली तुला माझ्या ठेव मला अर्ध एक मायनस करून द्या. असं कसं काय करता तुम्ही? काय अरे म्हणजे प्रत्येकाला मायनस करायची गरजच नाही ना मला. जातो खुली अडपट आहे जरा. आंब्यावरनं भांडतायत बघा. अरे बाबा तुला कळते काय? मी 4 येतील की नाही बरोबर? 6 हवे की नाही? मग तू दे ना 6 हवे तर. अरे कशाला? ए आपण वाट्या करतो घरात जा. आंबा घेऊ नको घरात जा. आता काय सरळ वाट्या खाली आम्ही आलो मग अशी इथून. आता इकडे मी गपचूप 8 आंबे उचलले. एक छोटा होता माझ्याकडे बाकी काय माहितीच आहे सगळ्यांना. पण हे बघा किस्सा बघा. हे बघा किस्से बघा. ए सर्रास तुझं दाखव किस्सा. हे बघा बाला कृष्णा दाखव. अर्णव ह्याने मेले सगळे मोठे मोठे पिक्के. हा बघा हा माझा फेवरेट. दाखव अर्णव तुझे आंबे. हे बघा सगळे पिक्के चांगले उचलले नाही. हा बघा बाला तू खातो. तुझ्या भावान खाल्ला नाही तो डुकरान. हे करवंद काढूया रे आता. हे अर्धा करायचा. हे डुकरांनी केलं ना रे. ट्रॅप हे बघा वरनं आलं आम्ही. हे बघा हे झाड बघा कसलं आहे. हे बघा आता परत प्लॅन झालाय नदीवर जायचा. एकावरती एक प्लॅन फटफट होत राहत आहेत. हे बघा तर मित्रांनो ब्लॉग इथेच थांबवतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.